जळगाव शहरातील चौगुले प्लॉट परिसरात कांचननगर, कालिका माता परिसरासह अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे। 4 ते 5 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा देखील दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप बघायला मिळतोय। हंडाभर पाण्यासाठी वृद्ध महिलांना देखील मोठी पायपीट करावी लागते आणि परिसरात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे। जळगाव महापालिका प्रशासन शहरातील जलकुंभ आणि पाईपलाईन दुरुस्ती करत असल्याचे कितीही दावे करत असली तरी जळगाव शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा हा विस्कळीत झालेला आहे। तसंच ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत आहे त्या ठिकाणी देखील दुर्गंधीयुक्त पाणी, अशुद्ध पाणी येत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या आरोग्याच्या समस्या उद्भवायला लागलेल्या आहेत। आपण जळगाव शहरातील कांचननगर परिसरातील चौगुले प्लॉट या भागात आहोत। या ठिकाणी महिलांना जे आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावं लागलं असल्याचं भयावह चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाणीपुरवठा जो आहे तो अशुद्ध होतोय, विस्कळीत झालेला आहे, नियमित होत नाही आहे आणि जर पाणी आलंही तर ते कमी दाबाच्या याच्याने येतं आणि त्याच्यामुळे महिलांना पुरेसं पाणी मिळत नाही आहे। तर काय सांगाल? आम्हाला 5-6 दिवसांनी पाणी मिळतं, पाणी पिवळं येतं, त्या पाणीचा साठा करावा लागतो कारण की आमच्याकडे विहीर, बोरिंग वगैरे काहीच नाही आहे। अमृतचे नळ टाकलेले आहे, नगरसेवकनी व्हाल टाकला पण तो पाणी पुरवठा आम्हाला भेटत नाही आहे। आम्हाला ना भर दुपारी इकडे पाण्याची काही सोय नाही आहे। जे आहे कनेक्शन दिलेलं अमृत योजनेचं त्याला भरपूर कमी दाबात पाणी येतं, कमी दाबात आल्यानंतर ते सुद्धा घाण येतं आणि मुलांचे पोटं दुखतात, संडासे लागतात, मुलांना रोज रोज दवाखान्यात न्यावं लागतं। आम्हाला परिसरातील महिलांनी जो आहे तो आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासन या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करतं का आणि शुद्ध देते का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव। जळगावनंतर पनवेलमधून सुद्धा अशीच काहीशी बातमी आहे। पनवेल शहरात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आणि 4 ते 5 दिवसांनी नाममात्र पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे पनवेलकरांना टँकरच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागतंय। गगनचुंबी इमारतींसारख्या सोसायट्यांना लाखो रुपये महिन्याला टँकरसाठी मोजावे लागत आहेत, तर शहरासाठी 29 गावांमध्ये पाणी टंचाईचं भयान दृश्य समोर येत आहे। प्रत्येक घराबाहेर 15 ते 20 पाणी साठवणुकीसाठी ड्रम ठेवलेत। टँकरच्या दूषित पाण्यामुळे आजार बळावल्याचं सांगितलं जात आहे। स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमधल्या मी ओवे गावात आहे। ह्या ओवे गावातली परिस्थिती जर तुम्ही आज बघितली तर दुष्काळग्रस्त परिस्थिती ह्या ओवे गावामध्ये आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की प्रत्येक घराच्या समोर तुम्हाला 15 ते 20-20, 25-25 ड्रम दिसत आहेत। पाण्याची भीषण टंचाई ह्या सगळ्या गावांमध्ये आहे। नुसतं ओवे गावच नाही, अशा पद्धतीने पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण 29 गाव आहेत आणि 29 गावांमध्ये ही परिस्थिती आहे। ही परिस्थिती बघूनच आपण समजू शकता की इथली लोक कशी राहत असतील, तहानलेले किती असतील, यांना पाणी कसं मिळत असेल, हे सगळं चित्र या सगळ्या दृश्यातून आपल्या लक्षात आलं असेल। अक्षरशः 4-4, 5-5 दिवस इथे पाणी येत नाही। आपण जो मागे टँकर बघतोय, हा टँकर आता इथे आलेला आहे ना, ह्या टँकरच्या माध्यमातून या गावामध्ये आता प्रत्येक घराच्या समोर जे ड्रम ठेवले त्या ड्रममध्ये पाणी भरलं जाणार आहे। हा टँकर देखील दिवसातून 2-2, 3-3 दिवसांनी येतो अशी परिस्थिती आहे आणि हा टँकर देखील इथल्या गावकऱ्यांना फुकट येत नाही, तर तो पाणी विकत घ्यावं लागतं। आणि जर परिस्थिती हा टँकर देखील नाही आलं तर 500 रुपये ला 1000 लिटर पाणी, अशा परिस्थितीमध्ये ही लोक इथली जगत आहेत। सगळ्या महिला आहेत ज्या पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, ते हाल अक्षरशः त्यांचे होत आहेत आणि सगळ्या म्हणजे या पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे होणारे जे आजारपण आहेत त्याला देखील सामोरं जातात। आपण सगळ्यांशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचे एकूण हाल आहेत आणि तुमचे जे हाल होत आहेत त्याकडे खरंच कोण पाहतंय का? नाही, खरंच बघायला गेलं तर कुणी आतापर्यंत तरी कुणी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही। खासकर हे आपण स्मार्ट सिटी म्हणून ओळखतो, पण स्मार्ट सिटीच्या बाजूलाच 5 मिनिटाच्या अंतरावर, 10 मिनिटाच्या अंतरावर हे ओवे कॅम्प गाव वसलेले। आज कित्येक पिढ्याने पिढ्या हे गाव इथे वसलेले, पण इथे या पाण्याची व्यवस्था कुणीही बघत नाही ना, इथे सरकार कुणीही लक्ष देत नाही। तुम्ही काय सांगाल, काय तुमचे हाल होत आहेत? आमचा हाल कसं काय होणार आता, काय तुम्हाला सांगणार, मी मागून भीक मागतोय। या बाईक नाही, एक दिवस त्या बाईक नाही, एक दुसऱ्या बाईक नाही, कसं मी भीक मागतोय। आणि काय इथं हिरा बोलतात नाही तर काय नदी, त्या हिऱ्याला काय पाणी नाही, थोड्या पाण्यामध्ये कपडे धुवायचे, मग किती वास येतोय, किती काय होतंय। आमचं लय हाल बा या माणसांचं, पण इकडे कोण दखल घेत नाही। या किती मिटिंगी झाल्या, किती काय झालं तरी इथं कोण आमच्या गावामध्ये कोण सुद्धा काही पाण्याविषयी काही करीत बी नाही आणि बोलत बी नाही। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, पनवेल।